हे तोडी आहे, तोडी आहे, तोडी आहे, तोडी आहे, तोडी आहे, तोडी आहे, तोडी. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा सकाळी सकाळी सगळे कामावरून झाले. प्रिशा झोपलेलीच आहे म्हणून मी हळू बोलते. आणि आज आहे यांना सुट्टी. तर आज मी मस्तपैकी ना पोहे करणार आहे. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता माझी आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे. तर सगळ्यात आधी मी इथे दिवावात वगैरे करून घेते आणि नंतर मग मी आजचं थोडंसं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात आधी दिवावात करून देण्याच. तर इथे बघा ही जी तुरीची डाळ आहे ना, तर यांनी बोलले की भिजवून ठेव. आणि मला माहिती नाही काय करणार आहे ते विचारलं तर सांगत नाही आहे. तर मी भिजवून ठेवते आणि नंतर दिवावात करून घेऊया आणि नंतर पोहे करते. मी रिशा झोपलेलीच आहे. इथे बघा मी ही तुरीची डाळ ना धुवून घेतली मस्तपैकी आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून देणार आहे. तर यांनी काय बनवते आणि काय नाही ते मलाही माहिती नाही. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. जसं दाखवणं झालं तसं मी जी डाळ आहे ना ते भिजू घातलेले आहे मी. आणि आता दिवावात करून घेते. तर प्रिशा उठायचीच आहे. आणखी पोहेसुद्धा करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला मी दाखवते किंवा विचारते आमची जी म्हणजे गहू वगैरे ठेवायची जे खोली असते ना, रूम किंवा स्टोर रूम असते ना, तर आमच्या गव्हामध्ये ना मुंग्या झालेल्या. कसं झालं काय माहिती नाही. दाखवते. तर इथे बघा हे जे गहू आहे ना पूर्ण कोटीवरून आहे. आणि तुम्हाला बघा असते ना बारीक बारीक मुंग्या दिसत असेल. यार हे कशा मुंग्या होते ना काय माहिती नाही. मुंग्या झाल्या अशा. आणि तुम्हाला काही माहिती आहे का मुंग्या का बरं होते आणि का नाही? तर इकडे ज्वारी आहे. ज्वारीमध्ये तर दिसत नाही आहे. पण हे आहे ना याच्यामध्ये मुंग्या झालेल्या आहे. तर बघा. आणि हे जे चॉक आम्ही ना मारून ठेवलेलं आहे, जे मुंगीचं चॉक असते ना ते व्यवस्थित असं टाकून ठेवला. म्हणजे इकडे तिकडे टाकायचं नसते. हे बघा ह्या पोटीवरती असं लिहून ठेवलेलं आहे. इकडे सगळं डाळ तांदूळ वगैरे आहे. पण याच्यामध्ये ना खूप जास्त मुंग्या झालेल्या आहे बघा. मुंग्या कशामुळे झाल्या हे तर माहिती नाही. कारण की कोटी वगैरे आहे ना ते सगळं धुवूनच ठेवलं होतं. पण ते मुंग्या चॉक असते बघा मुंग्याचा, ते चॉक ना असं त्याच्यावरती पाडलं ना कोटीवरती तर ते पूर्ण जाते आणि परत होते. माहिती नाही कशामुळे झालं आणि कशामुळे नाही. तर चला मग मी दिवावात वगैरे करते आणि नंतर. तर इथे बघा माझं ना दिवावात वगैरे करून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. तर इथे दिवावात करून झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि तर चला आता पोहे करायच्या तयारीला लागूया. की ना मी पोहे भिजवून घेतलेले आहे. बघा किती मोकळे झालेले आहे. तर इथे बघा कांदा आणि मिरच्या कट केलेल्या आहे. तर ह्या ज्या मिरच्या आहे ना त्या मी तळून घेणार आहे. तर बघा तळाच्या आधी ना हे याला असं हे करून घेते म्हणजे उडणार नाही. आमची प्रिशा उठलेली आहे आणि आता मी पटापट पोहे करून घेतो. तर माझी पोहे करण्याची पद्धत जरा काही वेगळीच आहे. तर ते तुम्ही बघा दाखवते मी तुम्हाला. ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, कांदा आणि ह्या तळासाठी मिरच्या. तर पटापट पोहे कर. कांदा, कोथिंबीर, लिंबू, मिरची आणि शेंगदाणे असं काही सगळं करून ठेवलं.
करून देते आणि नंतर मी खाते. तर चला मग तिला ब्रश करून देऊया. तर इथे बघा आता मी पोहे घेतले, पोहे खाते आणि नंतर बोलते. चिप्स खाने का है बहुत सारा. चीज भी खाने का है. मुझे हे तोड़ी है, 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 हे तोड़ी है. मारना का और ऐसे क्या लगा? ऐसे टक 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 मारा. टक 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 कर. लगा दिया कुर्ती. और तुझे तुझे क्या बोला अंकल ने? अंकल ने मुझे कुछ बोला नहीं है. कुछ नहीं बोला. इसे मशीन लगा लिया. इसे बू 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 बू. ऐसे किया. ऐसे किया. लगा किया. और क्या किया? ओए पैसे पैसे पैसे. इधर देखो. ओए ओए ओए. और पैसे किसने दिए फिर? ये देख. ऋषा और क्या किया अंकल ने? इधर देखो. पैसे पैसे किसने दिए? अंकल ने दी. इधर तो देखो. पापा ने दे लिए. अंकल ने दे दिए. हाँ, आप किस साइड? ये देखो. ओए ओए. इधर देखो. वो किया. फिर क्या फिर? मैं इधर बैठी. और क्या किया अंकल ने? ये मेरा बीवी है. तेरा बेबी है. ये बीवी का टोपी है. उसको क्या क्या है? तेरा बेबी का नाम क्या है? ये मेरा बीवी का बेटा है. उसका नाम क्या है? ये बेटा. बेटा नाम है उसका. हाँ बेटा. तेरा बेटा तो गिर गया. इसको छोड़ दिया है बहुत बड़ा. बहुत बड़ा चोट लगा. फोन देखना मुझे. माझे ना सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे. प्रिशा झोपलेली आहे आणि तिच्या डॅडीनं थोडं बाहेर गेलेलं आहे, जे की ते डाळ भिजवले ना त्याचं काहीतरी करणार आहे. मला तर सांगितलंच नाही आहे. तर मस्तपैकी डाळनं फुललेली आहे आणि बघा कामं वगैरे घरातले सगळे आवरून घेतले मी प्रिशा झोपल्यानंतर. आणि एवढा आभाळ आला ना, खूपच जास्त आभाळसुद्धा गरजत आहे आणि थोडी थोडी हवा सुद्धा सुटत आहे. दाखवते तुम्हाला एक ब्लॉग अपलोड केला, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढा वारा धुवून गारा वगैरे पडला ना थोड्या थोड्या, खूप जास्त. मला तर कालच्यासारखंच ना आजचं वातावरणसुद्धा दिसत आहे. तर बघा हे बघा आभाळ आहे वरती आणि थोडं थोडं पाणीसुद्धा लागतं. तर इकडे सगळं आवरून झालेलं आहे. आणि मी ना तुम्हाला दाखवते मगाशी जे डाळ भिजू घातली होती ना, ते छान असं फुललेली आहे. दाखवते तुम्हाला. तर बघा मस्तपैकी फुलली. याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ आहे. तर कोणती रेसिपी आहे आणि काय आहे ते तर मला माहिती नाही, तर करते ते. तर इथे बघा फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करतो, कारण की ती रेसिपी दाखवत वरी खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मग मी ती रेसिपी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते, त्यांनी काय केले आणि काय नाही ते. तर तुम्ही नक्कीच बघा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. ऑडिओ जंगल.